प्राप्तिर्भवेत् जन्मने जन्मने फलेन फलितं सर्वं त्रैलोक्यं सचराचर तस्मात् फलप्रदानेन सुफलाश्रवणोऽर्थाः वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा मृत्युंजयाय रुद्रांजलकंडाय शंभवे अमृतेशाय महादेवाय ते नमः जितन्ते पुण्डरीकाक्षो नमस्ते विश्वभावन सुब्रह्मण्य नमस्ते महापुरुष पूर्वज विजय देवा महाराजा स्वामी समर्थ सिद्धिविनायक महागणपती देवता त्याचप्रमाणे गर्वणकर प्रमुख पंचायतन कुलस्वामी कुलपुरुष देवता स्थलाधिपती ब्राह्मण स्थलपुरुष देवता कर्जाकार मूळपुरुष निर्वंशी पितृदेवता सर्व देवतांचं स्मरण करून आज या ठिकाणी हे वाणिज्य कर्मातील तुमची सगळी लेकरं आजचा हा तुमचा गणेश चतुर्थीचा उत्सवाचा दिवस रीतिरिवाजाप्रमाणे घराण्याच्या परंपरेनुसार शास्त्राच्या आधाराने ब्राह्मणांकरवी प्राप्त परिस्थितीनुसार आज या ठिकाणी गणेश मूर्ती तुमची या ठिकाणी आवाहनपूर्वक षोडशोपचार पूजन करून स्थापना कुटुंबियांनी केलेली आहे। तुमच्या चरणी भरलेलं अमृताचं फळ ठेवलेलं आहे। केलेल्या सेवेवर संतुष्ट व्हा। या केलेल्या सेवेमध्ये कळत नकळत कोणाकडून काही चूक अपराध घडले असतील तरी क्षमा करून या ठिकाणी तुमची स्थापना केलेली आहे त्यावर संतुष्ट होऊन नियोजित आपलं या ठिकाणी जे कुटुंबाची परंपरागत सेवा घडते त्याप्रमाणे या ठिकाणी तुमचं वास्तव्य राहून सगळ्या लेकरांच्या हातून सेवा अखंड घडवून आणा। त्या योगे करून या संपूर्ण कुटुंबावर कृपादृष्टी ठेवून या कुटुंबियांच्या मागे जे काही क्लेश दोष ग्रहपीडा पितृदोष निर्वंशाधिक दोष कुर्बाधित काही अडीअडचणी खोटनाटक काही जरी कुटुंबाच्या मागे असेल सगळं परिहार करून सगळ्यांना सुख शांती समृद्धी चांगलं आरोग्य प्राप्त करून द्या। प्रत्येक जण ज्या ज्या ठिकाणी कामधंदा करतोय नोकरी उद्योग व्यवसाय शेतीवाडी त्या चांगल्या प्रकारे प्रत्येकाला उत्तम असं यश मिळेल असा आशीर्वाद